आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मामा 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 तुम्ही काय करणार होता? मामा काय बोलणार होता तुम्ही आईला? मामा तुम्हाला खूप चांगलंच माहिती आहे आईचा तुमच्यावर, पारूवर, माझ्यावर किती विश्वास आहे। मामा मी आईला सगळं सांगणार आहे। मला थोडा वेळ हवा आहे फक्त, पण ट्रस्ट मी तिला सगळं सांगणार आहे। येळ पाहिजे? हो। किती येळ पाहिजे? म्हणजे अख्ख्या जगाने माझ्या पारूवर शिंतोडे उडवल्यानंतर तुम्ही सांगणार आहात का किर्लोस्करांचा ड्रायव्हर किती स्वार्थी आहे, मालकाच्या मुलाला फसवण्यासाठी मुलीचा वापर केला, हे असले आरोप होण्यासाठी वेळ पाहिजे तुम्हाला? किती वेळ पाहिजे? मामा असं नाही आहे हो, प्लीज तुम्ही। आदित्य बाबा, माझ्या पोटच्या पोराप्रमाणे तुमच्यावर मी प्रेम केले, पण प्रश्न जेव्हा माझ्या नीतिमत्तेचा, माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या स्वामीनिष्ठेचा येतो ना, त्या वक्ताला मी माझ्या पोरीचा बी विचार करणार नाही, आणि केला नाही हे तुम्ही बघितलंय। येळ पाहिजे। किती वेळ पाहिजे? चला मी तुम्हाला 2 दिवस देतो, 2 दिवस। 2 दिवस? हा, ह्या 2 दिवसात तुम्ही आईला मॅडमला सांगा, पण ह्या 2 दिवसात जर का तुम्ही आईला मॅडमला सांगितलं नाही ना, तर मी स्वतः जाऊन आईला मॅडमला सांगेन। काय करायचं ना ते तुम्ही ठरवा। मामा येळ पाहिजे। मामा मामा नमस्कार नमस्कार। मी शहरात आलो नाही आणि तुम्हाला लगेच खबरही लागली। साहेब तुम्ही येणार म्हणलं आम्हाला चेन पडेल का? आमच्या दात्याला भेटायला मिळणार हे आमचं भाग्यच ना। अरे काय तू पण, तुमच्यामुळे माझ्या मुलाचं लग्न झालं। काकू त्यांच्यामुळे माझ्या मुलीचं शिक्षण चालू आहे। साहेब तुमच्यामुळे माझं कॉलेज ऍडमिशन झाले। वहिनी बघितलं का, माझा परितोष किती मोठा माणूस झालाय। तुम्ही सगळे माझ्या प्रेमापोटी इथपर्यंत आलात, ह्याचे खरंच मी तुमचं मनापासून आभार मानतो। पण कसं आहे, मी नुकताच आलो इकडे, तर जरा घरी थांबतो। पण हा, उद्या तुम्हाला नक्की भेटेन मी, प्रॉमिस। हा या, थँक्यू थँक्यू थँक्यू। काम काम परितोष काम। हाय हॅलो, मी दामिनी। हाऊ यू? मी मस्त आहे आत्या, मजेत। मी करेक्ट बोलले ना? हाऊ यू? नाईस। ये ना ये। हो। परितोष खरंच किती प्रेम करतात सगळे तुझ्यावर, तू काहीतरी चांगलंच काम करत असणार। हेल्या आत्या, लोकांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, ते म्हणजे जणू देवाने दिलेलं कामच। आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं। खरंय, ये आत ये। चल। मॅडम काय आहे, इतकी वर्ष मी तुमची ह्या घराची इमाने बरेच सेवा केली, पण याच्या पुढं मला हे शक्य होईल असं मला वाटत नाही। म्हणजे मी हे काम सोडतोय। आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, मला ना जायची परवानगी द्या। तुम्ही काही कारण विचारू नका। अहिल्या, काय कमाल बोलला ना परितोष, म्हणजे घरात आल्या आल्या चैतन्य आणलं त्याने। अहिल्या, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? श्रीकांत, एक मालक म्हणून आपलं काही चुकलं का रे? म्हणजे इतकी वर्ष मारुतीला कधी ही नोकरी सोडून जायची इच्छा नाही झाली, मग आजच का? काय झालं असेल? कदाचित तेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल मारुती, पण तेवढ्यात परितोष आला, त्यामुळे विषय अर्धवट राहिला। नाही, पण मारुतीचं हे वागणं खटकलंच आहे मला।
हे बघ, आपण मारुतीला समजावण्याचा प्रयत्न करूच, पण त्याचं जर ठरलंच असेल नोकरी सोडून जायचं तर त्याच्यासोबत गणी आणि पारू सुद्धा जातील. नाही पारू इथून जाता का मध्ये? मग ती गेली तर या घराची रयाच निघून जाईल का? नाही, मी बोलतो मारुतीशी. खरंच कळत नाहीये मारुती मामाला कसं समजावं. मामा ना विचित्र वागायला लागल्या दादा. एकतर त्यांनी पारूचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, बरं त्यावर ही पण काय बोलली नाही, आणि एवढं सगळं करून पण त्याला गिल्ट नाही वाटत आहे. तो उलट तुम्हा दोघांना दोषी ठरवतोय. कुठल्या जमान्यात जगतो यार आपण? दादा, मला नाही एक आयडिया आली. आपण एक काम करूया, आपण मारुती मामाला किडनॅप करू आणि थोडे दिवस गावाला पाठवू. अरे यार मग काय करू यार, मी तरी 2 दिवसात कसं आणायचं आई समोर तुझं आणि पारूचं नातं? आणि या गोष्टी जर आई समोर अशा आल्या ना तर झालं, या जन्मात तरी नाही स्वीकारणार आहे ती पारूला. पारू, इन केस समजा आपण मारुती मामाला समजू शकलो नाही आणि तो नाही तयार झाला आणि तो खरंच निघाला गावाला, तर तुला पण त्याच्यासोबत जावंच लागेल का? नाही म्हणजे तसं झालं तर काय करणार आहोत आपण? हेच कळत नाहीये काय करणार आहेस तू किंवा कोणी. आदित्य सर, कुठल्या मुलांना वाटेल की त्यांनी आपल्या आई वडिलांना दुखवावं? शेवटी त्यांनीच जन्म दिलाय आपल्याला. त्यांच्या डोळ्यात पाणी आणून घेतलेला निर्णय कधी बी बराबर असू शकत नाही. आपण प्रेम करतो पारू एकमेकांवर. आदित्य सर, आपल्या आई वडिलांपेक्षा आपलं प्रेम मोठं आहे का आदित्य सर? काय वाटेल ते झालं तरी मी बाची साथ कधी बी सोडणार नाही. माझा बा स्वाभिमानी आहे आणि त्याची मान खाली जाईल असं काय बी करणार नाही. आणि गरज पडलीच तर मी